नवी दिशा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। यापूर्वी आपण एक अंकीची वजाबाकी पाहिलेली आहे, तर आज आपल्याला बघायचं एक अंकीचा गुणाकार। सर्वात महत्त्वाचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही अशा विद्यार्थ्यांना, मग शालेय विद्यार्थी असो की स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असो, त्या विद्यार्थ्यांसाठी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा खूप महत्त्वाचा कोर्स आहे। या ठिकाणी प्लेलिस्ट मध्ये जायचं आणि गणित ड्रिल फाउंडेशन यावर क्लिक करायचं। त्या ठिकाणी तुम्हाला गणित ड्रिल फाउंडेशनचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील। तर एक एक व्हिडिओ बघायचा आणि सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी मदत होईल। वेळ न घालवता या ठिकाणी आपण एक एक सिरियल नंबर बघूया आणि आज बघायचं आपल्याला एक अंकीचा गुणाकार। तर एक काय करायचं, डाव्या साईडला 0 0 लिहायचं, गुणिला 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 असे या ठिकाणी 10 पर्यंत लिहायचं आहे। त्याच्यानंतर डाव्या साईडला 2 2 लिहायचे कुठपर्यंत 10 पर्यंत। त्याच्यानंतर गुणिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने लिहून काढायचं आहे। तर एक 0 पासून खाली 10 पर्यंत आणि 0 पासून आडव 10 पर्यंत आणि त्याला गुणिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने लिहून काढायचं आणि त्याच्यानंतर सराव असा करायचा। मी ज्या सराव करतो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सराव करायचा आहे। आता 1 1 0 0 2 0 0 3 0 0 4 0 0। एक गोष्ट लक्षात घ्यायची, यामध्ये कोणत्याही संख्येला शून्यानं गुणला असता गुणाकार 0 येतो, किंवा शून्याला कोणत्याही संख्येनं गुणला असता किंवा संख्येला 0 ने गुणले असता उलट सुलट तर गुणाकार किती येतो? 0 येतो। ही गोष्ट लक्षात ठेवायची। त्याच्यानंतर 5 0 0 6 0 0 7 0 0 8 0 0 9 0 0 10 0 0 किंवा या ठिकाणी 0 0 0 0 1 0 म्हणजे अशा या ठिकाणी 2 0 लिहिले म्हणजे 2 0 म्हणजेच काय? 0 वय। आता 1 2 2 2 दोन्ही 4 3 दोन्ही 6 4 दोन्ही 8 5 दोन्ही 10 6 दोन्ही 12 7 दोन्ही 14 8 दोन्ही 16 9 दोन्ही 18 2 0 0 आणि 2 1 2 म्हणजे 10 दोन्ही 20। आता 3 नंबरची सिरियल बघा, 3 ची सिरियल बघा, 1 3 3 2 दोन्ही 2 3 1 3 3 2 3 6 3 3 9 4 3 12 5 3 15 6 3 18 7 3 21 8 3 24 9 3 27 3 0 0 3 1 3 किंवा 10 3 30। 4 ची सिरियल बघा, 1 4 4 2 4 8 3 4 12 4 4 16 5 4 20 6 4 24 7 4 28 8 4 32 9 4 36 4 0 0 4 1 4 किंवा 10 4 40। 5 ची सिरियल बघा, 1 5 5 2 5 10 3 5 15 4 5 20 5 5 25 6 5 30 7 5 35 8 5 40 9 5 45 5 0 0 5 1 5 किंवा 10 5 50। तर 6 नंबरची सिरियल बघा, 1 6 6 2 सकम 12 3 सक 18 4 सकम 24 5 सक 30 6 6 36 7 सकम 42 8 सकम 48 9 सकी 54 6 0 0 6 1 6। 7 ची सिरियल बघा, असं नाही करायचं 7 1 7 7 दोन्ही 14 7 1 21 असं बिलकुल नाही म्हणायचं। तर आपण गुणाकार करत आहोत हे ध्यानात ठेवायचंय, कारण या ठिकाणी 7 ला प्रत्येक अंकाने गुणायचं आहे। 1 7 7 2 7 14 3 7 21 4 7 28 5 7 35 6 7 42 7 7 49 8 7 56 9 7 63 7 0 0 7 1 7 किंवा 10 7 70। 8 ची सिरियल बघा,
1 8 8, 2 8 16, 3 8 24, 4 8 32, 5 8 40, 6 8 48, 7 8 56, 8 8 64, 9 8 72 आणि 8 80 किंवा 8 0 0 8 1 8. 9ची सिरियल बघा, बिलकुल सोपं आहे, असं काही अवघड नाही त्याच्यामध्ये. सराव केल्यानंतर पहिल्या सुरुवातीला 1 अंकी आणि 2 अंकी याच्यामध्ये काय होतं, थोडीशी परेशानी होती नवीन विद्यार्थ्याची. त्यानंतर 2 अंकी संपल्यानंतर 3 अंकी 4 अंकी 5 अंकी एकदम सोपं आहे. 1 9 9, 2 9 18, 3 9 27, 4 9 36, 5 9 45, 6 9 54, 7 9 63, 8 9 72, 9 9 81, 9 0 0 आणि 9 1 9 किंवा 10 9 90. आता 10ची सिरियल बघा, 1 0 0, 1 1 1, आता 10 2 20, 10 30, 10 44 असं मांडायचं नाही, कारण गुणाकार करता आहोत याचं भान राखायचं आहे. आता 2 0 0, 2 1 2, 3 0 0, 3 1 3, 0 उचलायचा जसा तसा लिहायचा. 4 1 4, हा 0 उचलायचा जसा तसा लिहायचा. 5 1 5, 6 0 0, 6 1 6, 7 0 0, 7 1 7, 8 0 0, 8 1 8, 9 0 0, 9 1 9. हे 2 0 उचलायचे जसे तसे लिहायचे आणि 1 1 1. आता ही गोष्ट गुणाकार कसा करायचा एकांकी हे आपल्या लक्षात आलेलं असेल. तर यानंतर आपल्याला काय करायचंय, 1 अंकीचा भागाकार पाहायचा. त्याच्यानंतर 2 अंकीची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, 3 अंकी 4 अंकी 5 अंकी असं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघायचंय. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघायचंय. जो आता अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर आपल्याला लसावी येणं महत्वाचं आहे. तर लसावीचं ड्रिल फाउंडेशन बघायचंय. आता त्यानंतर पुन्हा चिन्हाचा उपयोग, पक्षांतर पद्धती आणि पदावलीत चालवणे इत्यादी गोष्टी आपल्याला शिकणं खूप महत्वाचं असतं. गणिताच्या प्रकरणाच्या अगोदर बेसिकच्या अगोदर जे बेसिक असतं तेच बेसिक ड्रिल फाउंडेशन कोर्स आपल्याला या ठिकाणी करणं महत्वाचं आहे. तर प्लेलिस्ट मध्ये बघायचं एक एक व्हिडिओ आणि त्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची आणि पैकीच्या पैकी तुम्हाला हमखास मार्क पडतील यात संशय नाही, प्रॅक्टिस केल्यानंतर मात्र. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.